नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज जो लोणच्याचा प्रकार आपण बघणार आहोत ना, तो खूप अगदी सोपा आणि इझी आहे बघा. आणि चवीला तर एकदम अगदी उत्कृष्ट आहे बघा. अगदी घरच्या साहित्यात बनले जाते हे लोणचं, पण चवीला खूप छान आहे. आमच्या घरात तर महिन्यातून 2-3 वेळा हे लोणचं बनवलं जातं. कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि भाज्यासुद्धा सगळ्या भेटतात बघा. मुळे, गाजर, मिरच्या, त्याच्यामुळे 2-2, 3-3 वेळा हे लोणचं बनवलं जातं. अगदी फ्रेश सगळ्या भाज्या भेटतात इझीमध्ये. त्याच्यामुळं हे पाहिजे त्यावेळेस बनवता येतं, कारण वरचेवर हे संपतच राहतं, इतकं चवदार होतं बघा. तर त्यासाठी आपल्याला इथे बघा काय लागणार आहे. मुळा, गाजर आणि मिरची, अद्रक, आपल्याला ह्या 4 वस्तू लागणार आहेत लोणच्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, गाजराच्या, मुळ्याच्या वरच्या साली काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याचे काप करायचे असे उभे, आणि नंतर मग त्याचे असे बारीक बारीक लांब काप बनवायचे आहेत आपल्याला. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायचे बघा. म्हणजे ते एकदम पटकन छान मुरले जातात, त्याला काही जास्त उशीर लागत नाही. तर बघा अशा प्रकारे सगळे काप बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही जर हे लोणचं बनवलं ना, तर तुमच्या घरात सुद्धा अजिबात राहणार नाही महिनाभर हे लोणचं बघा. इतकं छान आणि इतकं मस्त होतं बघा. त्याचा मसाला तर खूप छान होतो बघा. आपल्याला अशा मिरच्या उभ्या कट करून घ्यायच्या आहेत, कारण मिरच्या पण तेलात टाकल्या ना, त्या तडतड उडते ती आणि मग फुटल्या जातात. आणि आपल्याला मसाला याच्यात मुरायसाठी सुद्धा मिरच्या उभ्या चिरायच्या आहेत. म्हणजे काय होतं, सगळा मसाला मिरच्यात जाऊन बसतो आणि चवीला पण छान लागतात बघा. आता आपण हे सगळं असं उभं उभं कट करून घेतलेलं आहे. आणि अद्रकसुद्धा बघा, अद्रकची पण साल काढून आपण बारीक कट केलेलं आहे. आता आपल्याला मसाल्यासाठी इथं काय काय घ्यायचं बघा. इथं पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. गॅसची आच एकदम स्लो केलेली आहे. इथं मी वाटीत आहे ना बडीशेप घेतलेली आहे. त्याच्यावर नंतर 10-12 मिरे घेतल्या, थोडा ओवा घेतला आहे हातावर चोळून, छोटी अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत, आणि इथं बारीक मोहरी घेतलेली आहे बघा. बारीक मोहरी असली ना ती चवीला खूप छान लागते बघा. देशी मोहरी म्हणतात त्याला. त्याच्यानंतर इथं मी मेथी घेतलेली आहे बघा. मेथीदाणे आपल्याला खूप थोडे घ्यायचे आहेत बरं का, कारण मेथीदाणे जर जास्त प्रमाणात घेतले ना तर लोणच्याला कडवटपणा लागतो. त्याच्यामुळं आपल्याला एकदम थोडे घ्यायचे आहेत. आणि गॅसची आच एकदम स्लो ठेवून हे सगळं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. कारण ह्याला जास्त जळून द्यायचं नाही आहे किंवा जास्त भाजून पण द्यायचं नाही. फक्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला ह्या सगळे मसाले परतून घ्यायचे आणि अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे बघा. एकदम बारीक पावडर बनवायची नाही आपल्याला, फक्त असं लोणच्यात मसाला असतो ना तसा दरदरा बनवून घ्यायचा आहे. इथं पॅन मी ठेवला आहे गरम करायला. त्याच्यात 2 पळी तेल घेतलेलं आहे बघा. आता लोणचं म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यात तेल तर घालावंच लागतं बघा. 2 ते 2.5 पळी तेल घातलं आहे. त्याच्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यात बारीक मोहरी घातलेली आहे मी. आता मोहरी छान तडतडून द्यायची, म्हणजे कसा चांगला फोडणीचा सुगंध येतो लोणच्यात. त्यासाठी मोहरी छान तडतडली की नंतर आपल्याला त्याच्यात थोडा हिंग घालायचा आहे. लोणचं म्हणलं की त्याच्यात हिंग तर असायलाच हवा. हिंगामुळे छान चव लागते. नंतर हे आपण सगळ्या कट केलेल्या भाज्या याच्यावर घालून घ्यायच्या आणि 5 मिनटं स्लो गॅसवरच आपल्याला ह्या रोस्ट करून घ्यायच्या आहेत बघा. जास्त उशीर पण आपल्याला रोस्ट करायचे नाहीत किंवा गॅसची आच पण जास्त वाढवायची नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे लोणचं आहे ना काही फार काळ मुरत ठेवायची जरूर वगैरे काही नसते. त्याच्यानंतर बघा ह्याच्यात मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि थोडी हळद घातलेली आहे. मीठ थोडं जास्तच लागतं. त्याच्यानंतर इथं मिरची पावडर घातलेली आहे बघा. आणि नंतर त्याच्यावर आपल्याला हा आपण बनवलेला मसाला घालून घ्यायचा आहे. सगळा मसाला याच्यावर घालून घ्यायचा आणि आपल्याला हे सगळं गॅस बंद करून व्यवस्थित छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे बघा. खूप छान सुगंध येतो ह्या लोणच्याचा आणि चवीला तर ना खूप छान लागतं हे लोणचं. तर बघा हे सगळं छान व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे लोणचं बरेच दिवस टिकायसाठी आपल्याला याच्यात विनेगर घालायचं आहे. इथं मी 2 ते 3 टोपण विनेगर घातलेलं आहे बघा. आणि नंतर हे सगळं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही. जास्त काळ टिकलं पण जास्त शक्यतो टिकणारच नाही, इतकं सुंदर होतं हे लोणचं. तर बघा आता हे सगळं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला.
थंड झाल्यानंतर आपल्याला हे बरणीत भरून ठेवायचं आहे बघा. अगदी तुम्ही ना चवीला इतकं सुंदर लागतं, वरचेवर नेहमी बनवाल हे लोणचं.